नमस्कार. इंग्लिश लेक्चरर MA BEd मुंबई. आज आपण MPSC सब्जेक्ट इंग्लिश यामध्ये काळ बघणार आहोत. काळ 3 प्रकारचे आहेत: प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ, फ्युचर टेन्स भविष्यकाळ. याचे 4 उपप्रकार पडतात. सिंपल टेन्स साधा, याच्यामध्ये रूल नियम किंवा मग सवयी या आपण दाखवतो प्रेझेंट टेन्स मध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. कंटिन्युअस टेन्स अपूर्ण किंवा चालू, याच्यामध्ये जे ऍक्शन आहे, क्रिया आहे ती चालू आहे हे दाखवलेलं असतं. परफेक्ट टेन्स मध्ये क्रिया जी आहे ती पूर्ण झालेली असते, द ऍक्शन इज कंप्लीटेड. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये जे ऍक्शन आहे ती कंप्लीटेड झालेली असते, तसेच ती चालू असते, कंप्लीटेड अँड गोइंग ऑन या प्रकारे. तर या प्रकारे आपण पुढील प्रकार बघूया. सिंपल टेन्स साधा काळ, याच्यामध्ये तिन्ही काळ आहेत: प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, सिंपल पास्ट साधा भूतकाळ, सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. आपण आता हा जो सगळे तिन्ही काळ आहेत ते एका दृष्टिक्षेपामध्ये करणार आहोत, म्हणजे ते आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल. जो साधा वर्तमान काळ आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, त्यामध्ये जो वर्ब आहे बघा, जो वर्ब आहे त्याचं फर्स्ट फॉर्म आहे. ठीक आहे. तसंच साधा भविष्य काळ आहे, सिंपल फ्युचर टेन्स आहे, त्याच्यामध्ये पण वर्ब आहे ते फर्स्ट फॉर्म मध्ये आहे. परंतु सिंपल पास्ट साधा भूतकाळामध्ये जे वर्ब आहे त्याचं दुसरं रूप आहे बघा, की इथे आय इट आलं, इथे आय एट आलं आणि इथे आहे तो आय इट आलं, जसं आपण म्हटलं होतं की वर्बचं फर्स्ट फॉर्म. ओके. साधा वर्तमान काळ आहे, याच्यामध्ये बघा इट्स कधी येतं, म्हणजे वर्बला क्रियापदाला यस कधी लागतो, तर ही शी इट हे जर प्रनाउन असेल तर त्यावेळी काय होतं, इथे इट्स लागतं. ओके. तसं यामध्ये आहे का, पास्ट टेन्स मध्ये आहे का, साध्या भूतकाळामध्ये आहे का, बघा नाही, इथे कुठेही नाही. एटचं एट सगळीकडे तसंच आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तसंच यामध्ये सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आय आणि उईच्या ठिकाणी काय आलेला आहे, सपोर्टिंग वर्ब शाल आलेला आहे, आणि बाकीची प्रोनाउन जे आहेत या प्रकारे सर्वनाम आहेत त्या ठिकाणी विल हे सपोर्टिंग वर्ब आलेलं आहे. हाच फरक आहे. तर फॉर्म्युला बघूया आपण. साध्या वर्तमान काळामध्ये फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट आहे, वर्बचं फर्स्ट फॉर्म, क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आहे ऑब्जेक्ट आणि रिमेनिंग सेंटेन्स. साधा भूतकाळामध्ये सिंपल पास्ट टेन्स मध्ये सब्जेक्ट वर्बचा दुसरा फॉर्म, पास्ट टेन्स वर्बचा पास्ट टेन्स, ऑब्जेक्ट आणि रिमेनिंग सेंटेन्स. तसंच फ्युचर टेन्स मध्ये सब्जेक्ट शाल विल सपोर्टिंग वर्ब, वर्बचं फर्स्ट फॉर्म, ऑब्जेक्ट आणि रिमेनिंग सेंटेन्स. या प्रकारे सिंपल टेन्स आहे. ओके. दुसरा प्रकार आहे कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू किंवा अपूर्ण काळ. फक्त याच्यामध्ये आपण तिन्ही काळ एकत्र बघूया. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ, पास्ट कंटिन्युअस म्हणजे अपूर्ण भूतकाळ आणि फ्युचर कंटिन्युअस म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ. ओके. हे तिन्ही काळ आहेत. यामध्ये जो वर्ब असतो त्याला आयएनजी असतो, आयएनजी जोडलेला असतो, आयएनजी प्रत्यय असतो. ओके. मग तिन्ही वेगवेगळे आहेत ते कसं बघायचं, तर त्यामधले टू बी चे फॉर्म बघायचे आपण. टू बी चे फॉर्म कोणते आलेले आहेत ते बघायचे, त्याच्यामध्ये टू बी चे फॉर्म कोणते आलेले आहेत ते बघायचं. ओके. यामध्ये बघा प्रेझेंट टेन्स मध्ये एक वचनासाठी आपण ऍम आणि इज घेणार, अनेक वचनासाठी आपण आर घेणार. पास्ट टेन्स मध्ये भूतकाळामध्ये एक वचनासाठी वॉज घेतलं आणि अनेक वचनासाठी वेअर घेतलं. भविष्य काळामध्ये अपूर्ण भविष्य काळामध्ये आय आणि वी बरोबर शाल बी घेतलं आणि बाकी यू दे ही शी इट ला विल बी घेतलं. हा फरक आहे. ओके. टेन्सेसचा काळचा तिसरा प्रकार आहे
परफेक्ट टेन्स पूर्ण काळ. यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ, फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. यामध्ये आपण बघूया, यामध्ये वर्ब जो असतो त्याचं तिसरं रूप वापरायचं असतं. जसं या तिन्ही काळांमध्ये बघा, इटन, इटन, इटन असं. इट्स, इट पहिलं रूप आहे, ॲट दुसरं आहे आणि इटन हे तिसरं आहे. म्हणजे हे तिसरं रूप आहे क्रियापदाचं, ते वापरायचं. ओके. प्रेझेंट टेन्स मध्ये पूर्ण वर्तमान काळामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये काय करायचं आहे, तर हॅव वापरायचं आहे. कधी? आय, यू, वी, दे ला हॅव आणि ही, शी, इट असेल तर हॅज वापरायचं. तर म्हणजे यामध्ये सब्जेक्ट टू हॅव म्हणजे त्याच्यामध्ये हॅज पण येऊ शकतो, जसा हा हॅज आलेला आहे तो. आणि वर्बचं तिसरं रूप, नंतर ऑब्जेक्ट आणि नंतर रिमेनिंग सेंटेन्स, जसा हा ऑब्जेक्ट आहे तसा. बरं, इथे सब्जेक्ट काही असू दे, आपल्याला इथे हॅडच वापरायचा आहे. हॅडच वापरायचा आहे. म्हणजे सब्जेक्ट नंतर हॅड, वर्ब क्रियापदाचं तिसरं रूप, नंतर ऑब्जेक्ट प्लस आणि रिमेनिंग सेंटेन्स. ओके. जो फ्युचर परफेक्ट टेन्स आहे म्हणजे पूर्ण भविष्यकाळ आहे, त्यामध्ये आय आणि वी असेल तर शाल हॅवच आपल्याला वापरायला लागेल आणि यू, दे, ही, शी, इटला विल हॅव असं वापरायला लागेल. ओके. मग याचा फॉर्म्युला कसा असेल, सब्जेक्ट शाल विल प्लस हॅव, वर्बचं तिसरं रूप, ऑब्जेक्ट आणि रिमेनिंग सेंटेन्स. ओके. टेन्सेस काळ, याचा चौथा प्रकार आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे, तसंच ती आता चालू आहे. जसं परीक्षा आहे, ती आता चालू आहे. पूर्ण झाली का नाही, की आता सुरू झाली आहे आणि ती चालू आहे, अजून संपलेली नाही. या प्रकारे पहिला प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. दुसरा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. तिसरा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. ओके. याच्यामध्ये कंटिन्युअस टेन्स आहे म्हणजे क्रिया जी आहे ती चालू आहे. क्रिया चालू आहे म्हणजे जो वर्ब असणार आहे, तिने याच्यामध्ये जो वर्ब असणार आहे त्याला आयएनजी प्रत्यय असणार, ओके. आणि या ठिकाणी परफेक्ट टेन्स आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय येणार, हॅव बीन. जसं प्रेझेंट टेन्स मध्ये हॅव बीन आणि हॅज बीन येणार, हॅव बीन आणि हॅज बीन येणार. पास्ट टेन्स मध्ये तर काही फरक नाही, हॅड बीन आहे तो तसाच येणार. आणि फ्युचर टेन्स मध्ये आय आणि वी ला शाल हॅव बीन आणि यू, दे, ही, शी, इट ला काय येणार, विल हॅव बीन या प्रकारे येणार. तर आपण जर फॉर्म्युला घेतले तर फॉर्म्युलामध्ये आपण जे आता म्हटलेलं आहे तेच सगळं लिहिलेलं आहे. शॉर्ट मध्ये फॉर्म्युला आहे ते संक्षिप्त मध्ये आपण लक्षात ठेवू शकतो. ओके.